नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनल मध्ये। उन्हाळा चालू आहे, बाजारात कैऱ्या देखील मिळतायत। चला तर मग आज आपण साखर आंबा बनवूयात। या ठिकाणी मी 4 ते 5 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता त्याचे देठ कापून आपण त्याची सर्व साल काढून घेणार आहोत। उन्हाळ्यात त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो ना, म्हणून कधीतरी चपाती सोबत खाण्यासाठी हा साखर आंबा अगदी छान लागतो। पहा, आपली कैरीची साल काढून झालेली आहे। याच पद्धतीने बाकी कैरीची देखील साल काढून घेणार आहोत। आता ही कैरी आपण खिसणीने खिसून घेऊयात। कैरी आपली खिसून तयार झालेली आहे। आता आपण एका कढईमध्ये थोडेसे तूप घालून घेणार आहोत। त्यामध्येच 2-4 लवंग आणि थोडीशी दालचिनी घालणार आहोत। यामुळे साखर आंब्याला चव छान लागते। लवंग आणि दालचिनी छान परतल्यानंतर त्यामध्ये खिसलेला कैरीचा खीस घालून तो देखील छान परतून घेऊयात। साखर टाकण्याच्या अगोदर कैरी परतल्यामुळे जे कैरीमध्ये पाणी असतं ते बऱ्यापैकी कमी होतं। आता त्यामध्ये 1 वाटी साखर घालून ती छान परतून घेऊयात। साखर त्या कैरीमध्ये पूर्ण मेल्ट होईपर्यंत सतत मिक्स करायचे आहे, जेणेकरून कढईमध्ये कैरी आणि साखर खाली चिकटून करपणार नाही। यासाठी ते मिक्स करत राहायचे आहे। या ठिकाणी मी केसरचा वापर केलेला आहे। तुम्ही नाही वापरलं किंवा वापरले तरी देखील चालेल, पण केसरमुळे साखर आंब्याला कलर छान येतो आणि चवही छान लागते। पहा, साखर आंबा आपला तयार झालेला आहे। दिसायलाही छान दिसतोय ना, अगदी चवीला देखील तसाच आहे। रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।